काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी पक्षाबरोबर आघाडी करतोय. काँग्रेस राष्ट्रवादी एका विचाराने असून वेगळी होऊन राष्ट्रवादी भाजपबरोबर जाऊन त्या ठिकाणी सरकारमध्ये सामील होते. अतिशय चिंतनाचा विषय, सर्वसामान्य माणसाचं डोकं नांगरून जाणारा विषय आहे. माणसं हँग झालेली आहे. 4-5 राष्ट्रामध्ये निवडणुकीची अशी चर्चा टीव्हीवर चालली होती की आता तिकडच्या 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा भुईसपाट होणार आहे. चालली होती का नाही? आणि बघता बघता असं झालं की एकाच राज्यात काँग्रेस चालली, बाकीच्या मणिपूर सोडलं तर 3 राज्यात भाजप आली. मग साधं घासून बिसून पण नाही, चांगलं पुसून आली. आता हे नेमकं जे घडतंय ते वास्तव आहे. मला परत वेळाला विचारतात की तुम्ही ह्या हिंदुत्ववादी पक्षाबरोबर हे पुरोगामी विचाराचा अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी हे लोक कसं काय तिकडे गेले? मला प्रश्न लगेच पडला की फारुख अब्दुल्ला सुद्धा मंत्री होते भाजपच्या सरकारमध्ये. चेतन भाऊ, नाही लोकांचं थोडं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं शेवटी राजकीयच कार्यक्रम आहे. काय सांगताय का भविष्यात पुन्हा पण अजून एकत्र असून काय कदाचित उद्या तुम्हाला नाही तिकीट दिलं तर तुम्हाला आमच्याकडे घ्यावं. कारण काही लोकसभेला गेल्यानंतर व्हॅकन्सी भरली पाहिजे. आणि व्हॅकन्सी भरत असताना आपल्या इकडे काय होतंय, काँग्रेस असू द्या, दिल्लीतनं चालणारा पक्ष आहे, शेवटी तुम्ही जिथे इथं घासताय त्यांना काय माहिती दिली वरनं काय तर निरीक्षक प्रभावी नाव दिली त्याची काही गॅरंटी नाही. आणि त्यामुळं काम करणाऱ्याला समजी घेणारा अजितदादाचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही नक्की विचार करू शकतो. कारण आमचं जर आघाडी ठरलं, आम्ही भाजप, सध्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ह्याच्या वेळामध्ये बघितलं तर शहरामध्ये ते तुमचं मतच आमचं वाटलंय का? आम्हाला उमेदवार नाही. त्यामुळे असा एवढा गोरा घंटा देखना काम करणारा पक्षाचा एखादा अध्यक्ष जर आम्हाला ऐकाच मिळाला तर आम्हालाही तो चालेलच. परंतु त्यांची शिंदे साहेबांवरची निष्ठा, ताईवरची निष्ठा ही वादातीत आहे. याच्याबद्दल वादच नाही. निष्ठा त्यांच्याकडून शिकली पाहिजे. अत्यंत अडचणीत असलेला काँग्रेस पक्ष असताना सुद्धा त्या काळात त्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन त्याच्याकरता संघर्ष करणारे आणि आपल्या नेत्याच्या पाठीशी होणारी माणसं